नमस्कार मित्रांनो, तर ही आहे टाटाची टर्बो पंच मित्र. तर मित्रांनो, ही अकम्प्लिश प्लस एस पेट्रोल टर्बो आहे. गाडीचा आपण वॉक अराउंड आणि चालून बघू. ही गाडी आपल्याला 9,79,000 रुपये एक शोरूम जाते. जवळजवळ 11,40,000 रुपयाच्या आसपास ही आपल्याला ऑन रोड जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फ्रंट प्रोफाईलची गोष्ट झाली तर फ्रंट प्रोफाईलला बघू शकता एकदम कम्प्लिटली तुम्हाला बंपर न्यू मिळणार आहे. याच्यामध्ये बघू शकता इथं तुम्हाला कॅमेरा प्लेसमेंट मिळणार आहे. टाटाचा लोगो येईल. या साईडला बघू शकता तुम्ही DRS हीच इंडिकेटरचं काम करणार आहे. या साईडला कम्प्लीट LED हेडलाईट सेटअप भेटणार आहे. तुम्ही अशा टाईपमध्ये बघू शकता एक न्यू ग्रिल इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. फ्रंटमध्ये आपल्याला फ्रंट प्रोफाईल भेटेल. इथं बघू शकता इथं सेन्सर्स येतात मित्रांनो. साईड प्रोफाईलची गोष्ट झाली तर साईड प्रोफाईलला आपल्याला इथं 16 इंचाचे अलॉय व्हील्स भेटतात. टायर सेक्शन 195/60R 16 टायरच्यामध्ये इंडिकेटर ऑन ओव्हर बीम्स आपल्याला इथं भेटतात. इथं बघू शकता आपल्याला 360 डिग्री कॅमेराची प्लेसमेंट येणार आहे. हे अशा टाईपमध्ये तुम्ही बघू शकता. रिक्वेस्ट सेन्सर इथं भेटणार आहे. या साईडला आपल्याला बॉडी कलर डोअर हँडल भेटणार आहे. इथं बघू शकता रेग्युलर आपल्या टाटाची व्हर्टिकल डोअर हँडल्स इथं आहेत. वरती बघायचं झालं तर वरती बघू शकता या रूफ रेल्स येणार आहे. सन रूफ, शार्कफिन अँटेना अशा टाईपमध्ये हिचा साईड प्रोफाईल आहे मित्रांनो. ग्राउंड क्लिअरन्स 190 mm हिला ग्राउंड क्लिअर आहे. रिअर प्रोफाईलची गोष्ट झाली मित्रांनो, तर रिअर प्रोफाईलला बघू शकता कम्प्लीट न्यू रिअर प्रोफाईल या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. हिला बघू शकता कनेक्टेड टेल लॅम्प्स या गाडीमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. ही बघू शकता आय टर्बो भेटून जाईल. पंचची बॅजिंग येईल. इथं वायफर वॉशर डिफॉगर स्पॉइलर आता रिअरची कॅमेरा प्लेसमेंट रिअर पार्किंग सेन्सर या गाडीमध्ये बघू शकतो आपण. अशा टाईप 366 लिटरचा बूट स्पेस असणार आहे. इथं बघू शकतो नंबर प्लेट लाईट्स पण आपल्याला LED मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आत बोलायचं झालं मित्रांनो, ऑल पॉवर विंडो कंट्रोल्स, मिरर ॲडजस्टमेंट नॉब, 7 इंच इंस्ट्रुमेंट क्लस्टर, 2 स्पोक लेदर रॅप स्टेअरिंग व्हील, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ड्युएल टोन इंटिरियर, ऑटोमॅटिक AC हिल डिसेंट कंट्रोल, ऑटोमॅटिक रिअर व्हील ॲडजस्टमेंट मिरर, 10 इंच एन्टरटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड प्लस ॲपल CarPlay सपोर्ट, फॅब्रिक सीट विथ एक्स्ट्रा थाई सपोर्ट, आपल्या सर्वांचं आवडतं सनरूफ, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, रिअर AC वेंट, 15 वॅट चार्जिंग सॉकेट, आर्मरेस्ट, 2 हेडरेस्ट अशा टाईपमध्ये टाटा पंचच्या रिअर सीट आहेत विथ एक्स्ट्रा थाई सपोर्ट. मित्रांनो, चला तर गाडी ड्राईव्ह करून बघूया. तर मित्रांनो, हे 1.2 टर्बो इंजिन आहे. याच्यामध्ये खूप सारी पॉवर आहे. 120 bhp पॉवर जनरेट करते आणि 170 Nm टॉर्क आहे मित्रांनो. सारखं तुम्हाला डाऊन शीट घेऊन मारायची गरज लागत नाही मित्रांनो. आहे याच गिअरला तुम्ही ॲक्सिलेटर दिला की तुमची गाडी क्विक रिस्पॉन्स देते. एकदम थ्रॉटल रिस्पॉन्स क्विक आहे मित्रांनो. फन टू ड्राईव्ह कार आहे मित्रांनो. तर तुम्ही या सेगमेंटमध्ये जर तुम्हाला पॉवरफुल गाडी पाहिजे असेल तर तुम्ही टाटा पंचचा विचार करू शकता मित्रांनो. स्टॅबिलिटी पण छान आहे, कंट्रोलिंग पण एकदम छान आहे. तर अशा टाईपमध्ये टाटा पंच आहे मित्रांनो. क्वालिटी बेस्ट आहे, फन टू ड्राईव्ह आहे. जो याच्यामध्ये जुनी टाटा पंचला जो पॉवर इश्यू वाटत होता किंवा अंडर पॉवर वाटत होती तशी गाडी वाटत नाही मित्रांनो. तर तुम्ही या गाडीचा नक्की विचार करू शकता मित्रांनो. तर अशा टाईपमध्ये टाटा पंचचं टर्बो इंजिन आहे. एकदम क्विक रिस्पॉन्स आहे, थ्रॉटल रिस्पॉन्स छान आहे, फन टू ड्राईव्ह खूप आहे. तर कशी वाटली तुम्हाला टाटा पंच टर्बो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.